रस्सा भाजीचं वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा तेल, 250 ग्रॅम कांदा, 10 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, 2 मोठे चमचे संडे मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट, पाव कप डाळवं, सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं। आता गरम तेलात कांदा, लसूण, आलं घालायचं आणि सोनेरी रंगावर परतायचं। आता यात संडे मसाला, तिखट आणि खोबरं आणि डाळवं यात परतायचं। हे मिश्रण थंड करत वाटून घ्यायचं। झालं आपलं रस्सा भाजीचं वाटण तयार। सगळं अचूक प्रमाणामध्ये बघतोय तर इथे 1 कप सुकं किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे। आता सगळ्यात आधी हे खोबरं आहे ना छान भाजून घेऊयात। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजूयात। खोबरं छान असं तांबूस रंगावर भाजून झालं की हे आता काढूयात एका सेपरेट डिश मध्ये। तर याच पॅन मध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात पाव किलो कांदा स्लाइस करून घेतलेला आहे। ते पाव किलोला थोडा जास्त घेतलेला आहे कांदा, म्हणजे वजनाला हा पूर्ण 250 ग्रॅम आहे। यामध्ये 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आणि हा सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि इथे तुम्ही बघू शकाल कांदा मस्त असा सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे। गॅस आता बंद करायचा आणि आता या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यामध्ये घालायचा आहे मसाला। संडे मसाला वापरते आणि बॅडगी मिरची घालते। आणि आता हे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं हे यामध्ये घालायचं आहे। आणि मसाला आहे ना, मसाला वाटून झाला त्याला एक संधपणा आला पाहिजे, म्हणजे रस्सा करतो तर्री करतो त्यासाठी म्हणून इथे मी पाव कप फक्त डाळवा घातलेला आहे। चिवड्याची डाळ असंही त्याला म्हणतात। आता हे सगळं एकजीव करूयात आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात। आता हे जे कांदा खोबरं आपण परतून घेतलं होतं हे थंड झालेलं आहे। हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं। आता यामध्ये हे वाटण करताना आपल्याला टिकवायचं आहे महिनाभर, त्यामुळे मॉइश्चर अजिबात मी वापरणार नाही आहे। पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। सो हे ना तुम्ही बघू शकाल छान असं मी वाटून घेतलेलं आहे। असं गोळीबंद वाटण हे तयार झालं पाहिजे, यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको। आता हे काढूयात एका प्लेटमध्ये। आणि आता याच पद्धतीने हे सगळं वाटण मी तयार करून घेते।